रामराम मंडळी, मी ऐसर राजा. मी आता तुम्हाला सांगणार पावसाच्या बारेमध्ये. मराठवाड्यामध्ये लगातार पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळे घरं डुबलेले आहेत आणि लाखो माणसांची नुकसान झाली आहे आणि ते जीव देण्याचा प्रयत्न करतात. आता मी तुम्हाला कसं सांगू, एवढं हे चालू आहे. पाळीव प्राणी मरून गेलेत, वाहून गेलेत. कोंबड्या मरून गेल्यात 100 आणि बकऱ्या सगळे मरून गेलेले आहेत. आणि तुम्हाला सांगू का, ज्या शेतकऱ्यांनी त्याच्या शेतासाठी प्राण दिले त्या शेतकऱ्याची विहीर पण बुडलेली आहे आणि जे त्यांनी शेत उगवलं होतं एवढं मेहनत करून ते पण पाण्यात डुबून गेलेले आहे. त्यांचे सगळे स्वप्ने चूर झालेले आहेत. आता ते कसं सांगू मी तुम्हाला, या पावसामुळे घरं डुबून जातात, घरं पडून जातात. आता एवढं सगळं झालं पण सरकारला याची किंमत नाही. तर सरकारला किंमत पाहिजे. नुसतं तिथं भूषण बोलून जात आहे आणि भाषण देत आहे सगळ्यांना, करत तर काही नाही. बरं ते 10,000 देणार, लाखो करोडोचे नुकसान झालंय, मग ते भरून दे ना. हिम्मत नाही का? काय कळतच नाही ना. हे धरती आहे ना, ती सगळी येड्याच्या बाजा. सरकार येते भाषण करायला आणि बोलतंय हेलिकॉप्टरने बघून अशा मोठ्याने स्पीकर लावून माईक आणि बोलताय हॅलो असं बोलतंय. त्याला काय अक्कल आहे का? मग शेतकरी एवढ्या पाण्यात चिखलामध्ये उभा आहे, पूर्ण अर्धा त्याच्या इथपर्यंत पाणी येतंय. तर तो कसा राहतोय? त्याला राहायला घर नाही, तो मातीत राहतोय आणि मातीच त्याची त्याला मातीत काय फरक नाही पडत रे. फक्त कपड्याच्या त्याच्यापाशी सरकार नुसतं 1,000 देतोय, 1,00,000 देतोय. काचा 1,00,000 देतोय? त्याच्याकडे घंटा नाही पैसा, मग कुठून देणार? आणि आपले शेतकरी 10 लाखो करोडोची जमीन करतात आणि त्याला 10,000 मध्ये सगळे घेतात. शेतकरीचं नुकसान आहे. त्याच्यापेक्षा हे राज्यच बंद